कथा रोज श्रवण करायला मिळते. किती नामाचं श्रेष्ठता आहे. त्या भगवंताचं भजन जर केलं तर काय काय बदल आपल्या जीवनामध्ये होतात. काय नये केले 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 चिंतिता विठ्ठले त्याचं जर चिंतन केलं त्याचं जर भजन केलं तर काय होणार नाही हा विचार करण्यासारखा विषय आहे. सगळंच सगळं मिळतं गड्या. त्याचं चिंतन केल्याचं फळ एवढं मोठ्या पदरात पडतं एवढं मोठ्या पदरात पडतं एवढं मोठ्या पदरात पडतं. पूर्ण भावाने पूर्ण विश्वासाने आणि पूर्ण श्रद्धेने त्या विश्वाच्या मार्गाचं चिंतन केल्याचं फळ तो विश्वासा मला एवढं भरभरून तुमच्या आमच्या पदरात टाकतो एवढं भरभरून तुमच्या आमच्या पदरात टाकतो की आपली ओंजळ कुठेतरी कमी पडताना आपल्याला पाहायला मिळते. फक्त तेवढा पूर्ण भावाने पूर्ण विश्वासाने ठाईच बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळे बाबा. जर मुखाने जर त्या देवाचं भजन जर केलं त्या भगवंताचं चिंतन जर केलं तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात धन्य तो एक संसारी आणि राम नाम जो उच्चारी. आणि म्हणून रोज दिवसाचे 24 तास आपल्याला मिळतात. ऐका पुरुष मंडळी माता मावल्यांनो, रोज दिवसाचे 24 तास आपल्याला मिळतात. त्या 24 तासापैकी कमीत कमी 15 मिनिटं रोज देवाला देत जा. म्हणजे 15 मिनिटापेक्षा जास्त वेळ जर देवाला दिला तर देवाला मान्य होणार नाही अशातला काही भाग नाही. पण धावपळीच्या जगामध्ये कामाच्या धावपळीमध्ये रोज 15 मिनिटं जरी देवाला देत चला. पण ते 15 मिनिटं देत असताना ठाईच बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळे बाबा. रोज 15 मिनिटं दिल्याचा परिणाम विश्वाचा मालक तुमच्या आमच्यावरती कृपा छत्र धरल्याशिवाय राहणार नाही. त्याला फक्त प्रेम पाहिजे भाव पाहिजे. भाविक तुकांताकडून केलेली स्तुती त्याला फक्त प्रिय आहे. त्याच्या पलीकडे काही नको. आणि म्हणून राम नामाचे वाडे अखंड ज्याचे वाचा पडे धन्य तो एक संसारी राम नाम जो उच्चारी. या संपूर्ण ब्रह्मांडावरती त्या काळरूपी अस्तित्वाची झडप पडण्याची भीती तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या मनाला आहे. त्या काळरूपी अस्तित्वाला जर धाक होण्याचा असेल तर त्या राम नामाचा धाक आहे. आणि जो मुखाने राम नाम गातो त्याचा काळ आज्ञाधारक होतो. अभंगाचं तिसरं चरण राम नामे कर देवाचा 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 आता गावात चांदा आता धन्य ते एक संसारी धन्य ते एक संसारी. हे कार आज्ञाधारक त्याचा स्पष्ट करतात. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात राम नाम गरजे वाचा काळ आज्ञाधारक त्याचा. गोड अभंगाचं तिसरं चरण गोड चालीमध्ये गोड स्वरामध्ये आदरणीय प्रकाश काकांनी आपल्या मनापर्यंत पोहोचवलं. राम नाम जीवाचा काळ आज्ञाधारक त्याचा. म्हणजे काळरूपी अस्तित्वाची भीती तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या पाठीमागे आहे. त्या काळाला आपल्याला घाबरवण्याकरता जर काय करायचं असेल तर देवाचं भजन करणं रामनामाचं उच्चारण करणं तुमचं आमचं प्रत्येकाचं कणकाच्या माथा सोटे मारो
नामाची आवाळे नवी हो सर्वथा 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 माथा पोटे मारू कैकाराच्या माथा पोटे मारू हे कैकाराच्या माथा पोटे मारू कैकाराच्या माथा पोटे मारू मारू पोटे मारू सगळं संत महात्म्याने या नामस्मरणाच्या जोरावरती सगळ्या समाजाला सांगावं. नामाच्या या बळे न भिवू सर्वथा, नामाच्या या बळे न भिवू सर्वथा, कळी काळाच्या माथा सोटे मारू. कळी काळाला सुद्धा आम्ही घाम फोडल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून जो काळ तुम्हाला आम्हावरती टपून बसलेला आहे त्या काळाच्या मुस्कटात मारता आली पाहिजे. मंडळी काय करता आली पाहिजे? झोपली का काय? आणि झोपायचे तर झोपा. मला कीर्तनामध्ये झोपणाऱ्या माणसाचा अजिबात राग येत नाही. मंडळी झोपायचं तर झोपा, फक्त बसल्या बसल्या झोपा आणि घोरू नका. आणि कीर्तनामध्येच का झोप लागते माहिती का सरपंच? कीर्तनात का झोप लागते माहिती का? कारण कीर्तन इतकी पवित्र जागा आणि कीर्तन इतकी शांत जागा कोणतीच नाही. तुम्ही म्हणशाल बाबा आता तुम्ही 100% बिघडले. इकडे गायनाचार्यांचा आवाज आमच्या कानावरती पडतोय, किरण महाराजांच्या पप्पाचा आवाज आमच्या कानावरती पडतोय आणि तुमची बडबड 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 चालून तुम्ही म्हणता की कीर्तन शांत जागा आहे. असा कोणता तुमचा न्याय? पण कीर्तन शांत जागा आहे मंडळी. पटून देईल तुम्हाला, तसं बोलणार नाही. कीर्तन म्हणजे एवढी शांत जागा आहे, एवढी शांत जागा आहे, एवढी शांत जागा आहे. एवढी शांत जागा आहे. विठ्ठल विठ्ठल. शांततेच्या वातावरणामध्ये झोप लागणं साहजिकच आहे. तुम्हाला झोपायचं तर झोपा, फक्त घोरू नका. काय चालू होतं आपलं ते तुलाच माहिती नाही. ज्या काळाची भीती तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या पाठीमागे आहे त्या काळाच्या मुस्कटात मारता आली पाहिजे. आपल्याला काय करता आलं पाहिजे? काय करता आले पाहिजे? आई मुस्कटात मारता आली पाहिजे. पण काळाच्या मुस्कटात आपल्यासारख्या सामान्य जीवन उठायचं आणि काळाच्या मुस्कटात मारायची एवढा काळ काय साधारण नाही. काळाच्या मुस्कटात मारण्याकरता तेवढं बळ आपल्या मनगटात असलं पाहिजे. कशात असलं पाहिजे? मनगटात असलं पाहिजे. मग काळाच्या मुस्कटात मारण्याकरता या मनगटात बळ तयार करण्याकरता काय केलं पाहिजे? जगद्गुरु तुकोबराय म्हणतात बाता बरा हरी राम बळे बाता बरा हरी राम बळे बाता बरा हरी राम बळे जीवन जगणं तुमचं आमचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आणि जगद्गुरु तुकोबराय म्हणतात तुका म्हणे काळा हाना तोंडावरी आणि भातावर हरी रामबाणी. जर मुखरूपी भात्यामध्ये राम नामाचे बाण ठेवून जर जीवन जगलो तरच काळाच्या मुस्कटात मारता आपल्याला येईल. आणि जर मुखरूपी भात्यामध्ये राम नामाचे बाण जर ठेवून जीवन जगलो नाही तर काळाच्या मुस्कटात मारता येणार नाही. आणि म्हणून ज्या वयामध्ये आपण जीवन जगतोय त्या वयामध्ये आहे त्या स्थितीला, आहे त्या परिस्थितीला राम नामाची गोळी तुमच्या आमच्या मनाला लावून घेणं तुमचं आमचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. मी जास्त खोलात शिरणार नाही, पण माझ्या सगळ्यात तरुण मंडळीला अंतःकरणापासून विनंती करेन, जेवढं तुम्हाला या वयामध्ये भगवंताचं भजन करता येईल, जेवढं राम नामाचं उच्चारण करता येईल तेवढं देवाचं भजन करा. आता जर राम 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 भजन जर आपण केलं तर आपल्या घरात जन्मल्यानंतर प्रत्येक बाळ राम 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 म्हणून जन्माला आल्याशिवाय राहणार नाही. आणि एक दिवस असा पाहायला मिळेल कसा, हर घर में अब एक ही नारा गूंजेगा, हर घर में अब एक ही नारा गूंजेगा,
मेरे भारत का बच्चा आणि खाली बसलेल्या मंडळीचा आवाज आला पाहिजे. सगळ्यांनी खणखणीत आवाज करा हा. बोला जय श्रीराम. हा, अजून थोडासा जोरात आवाज आला पाहिजे. हा. आज पहिला दिवस आहे कळून संपूर्ण सिन्नर तालुक्याला की दात्रीच्या सप्ताहातील पहिला दिवस किती उत्साहात पार पडला. करावरती खाली बसलेल्या मंडळीचा जय जयकाराचा आवाज आला पाहिजे. बोला जय श्रीराम. अजून थोडासा जोरात. हा हा हा. बोलो जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. मेरे भारत का बच्चा मेरे भारत का बच्चा जय जय श्रीराम. मेरे भारत का बच्चा जय श्रीराम बोलेगा. जय श्रीराम बोलेगा. आज घर में वही कहना मेरे भारत का मेरे भारत का मेरे भारत का बच्चा भारत का बच्चा जय जय श्रीराम. भारत का बच्चा पेरण्याचं काम केलं तर शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी भविष्यात एक दिवस आपल्याला असा पाहायला मिळेल. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्रीराम बोलेगा. आणि म्हणून भविष्यातल्या पिढीने राम नामाचं उच्चारण करणं आणि आपला हिंदू धर्म पूर्णत्वाला घेऊन जाणं ही अपेक्षा जर आपल्या सगळ्यांच्या मनाची असेल तर आताच आपण सुरुवात करणं तुमचं आमचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. जो काही वेळ तुमच्या आमच्या पदरात पडेल दिवसाचे 24 तास आपल्याला मिळतात ना 24 तासापैकी फक्त 15 मिनिटं रोज देवाचं भजन करा. पण आपण केलेलं नामस्मरण आपल्या कुटुंबातल्या लहान लहान लेकरांनी जर पाहिलं तर तेच उद्यापासून कीर्तनाला प्रवचनाला किंवा नामस्मरणाला बसतील. ही वाट पडण्याकरता हा मार्ग कळण्याकरता आता आपण आहे त्या परिस्थितीमध्ये देवाचं भजन करणं तुमचं आमचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आणि रोज रामनामाचं उच्चारण जर केलं तर आपल्याला काळाच्या मुस्कटात मारणार इतकं बळ मनगटात तयार झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात राम नाम गरजे वाचा काळ आज्ञाधारक त्यांचा. तो काळ तुमचा आमचा आज्ञाधारक झाल्याशिवाय राहणार नाही. काळच काय हो जी काही इच्छा तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या मनाची ती इच्छा नारायणाच्या भजनाने पूर्णत्वाला केल्याशिवाय राहत नाही. मग राम नामाचंच भजन करा असं अजिबात नाही. जो देव तुम्हाला आवडतो त्या देवाचं भजन करा. कोणत्याही देवाचं भजन करा.